प्रसारित करीत आहोत कार्यक्रम महिला विश्व. आजच्या महिला विश्व या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ॲक्ट्रेस आणि मॉडेल केतकी नारायण यांची शीला घरडे पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं. सादर करते विनोद गवळी. महिलांना प्रकाशाकडे उन्नतीकडे घेऊन जाणारा कार्यक्रम महिला विश्व. या कार्यक्रमाचे सादर करते विनोद गवळी यांच्यासह मी शीला घरडे पाटील. सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या कार्यक्रमात आपण भेटूयात ॲक्ट्रेस अँड मॉडेल केतकी नारायण हिला. मराठी, इंग्लिश, हिंदी, मल्याळम, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये अभिनय करणारी मल्टीलिंग्वल अँड मल्टी टॅलेंटेड अदाकारा ॲक्ट्रेस केतकी ही आहे अकोल्याचं भूषण आणि अकोल्याची लेक. आणखी केतकी कोण आहे हे आपण जाणून घेऊयात तिच्याशी केलेल्या प्रत्यक्ष संवादातून. हाय समायरा. हाय मॅगी, कुन्नुली आणि केतकी. हाव आर यू? एकदम मस्त. केतकी, मी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुझं अगदी मनापासून स्वागत करते. थँक्यू. अगदीच सुरुवातीला मला सांग की तू अकोल्याच्या कोणत्या शाळेमध्ये शिकलीस? मी 4थीपर्यंत विवेकानंद कॉन्व्हेंटमध्ये होते, त्याच्यानंतर भारत विद्यालयामध्ये होते आणि मग 11वी-12वी न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेजला होते. बरं. आणि त्यानंतर कुठलं शिक्षण घेतलंस तू? त्यानंतर मी पुण्याला गेले 12वी नंतर आणि मग मी BSc कम्प्युटर्स केलं. बरं. आणि मग मी जॉब केला 4 वर्ष ॲज अ .NET डेव्हलपर. बरं. 12वी नंतर तू कलेच्या क्षेत्रामध्ये असं कुठलंही शिक्षण घेतलं नाहीस की तू हे क्षेत्र निवडावं. हां. तर मला असं वाटतं की यामागे तुझं फॅमिली बॅकग्राऊंड मॅटर करत असावं. हां. खरं तर म्हणजे ऑफकोर्स, कारण लहानपणापासून मी बाबांसोबत कवी संमेलनाला जायचे आणि त्यांच्या कार्यक्रमाला जायचे. तेव्हा तर मला त्यांच्या कविता समजत नव्हत्या अजिबातच. म्हणजे अगदी लहान होते, 4थी-5वी पर्यंत. मग थोडं 6वी-7वी पासनं मला थोडं समजायला लागलं. मग आई बाबा ते समजवायला लागले की याचा अर्थ असा आहे. आणि जेव्हा ते परफॉर्म करायचे त्यांची कविता, तेव्हा म्हणजे ऑडियन्सचा काहीतरी त्याच्यावर प्रतिसाद असायचा की काही लोक एकदम खुश होऊन टाळ्या वाजवायचे किंवा काही लोक थोडेसे उदास व्हायचे किंवा काही ना काही दाद मिळत होती त्या पूर्ण कार्यक्रमाला. आणि मला असं वाटलं की कला ही अशी एक गोष्ट आहे जी माणसाला आपण इझिली कनेक्ट करू शकतो माणसाशी. सो ते बघत असताना मला असं वाटलं की मला पण काहीतरी आता परफॉर्म करायचं आहे. पण मला तो हे नव्हतं माहिती की एक्झॅक्टली मला काय करायचं आहे. मला लिहायचं आहे, मला कवयित्री बनायचं आहे की मला ॲक्टर बनायचं आहे, ते मला माहिती नव्हतं. पण कुठेतरी असं मनात खलखल होती की मला काहीतरी करायचं आहे आणि परफॉर्मिंग आर्टिस्ट बनायचं आहे. पण पुण्याला गेल्यावर मला ते जास्त क्लिअर होत गेलं, कारण पुण्यामध्ये ऑलरेडी थिएटर खूप चांगल्या प्रमाणात सुरू होतं आणि तिथे जाऊन मी नाटकांमध्ये भाग घ्यायला लागले आणि छोटे छोटे स्किट्स पण लिहायला लागले. आणि अकोल्यात असताना पण मी छोटे स्किट्स लिहत होते. सो ते परफॉर्म करताना मी माझ्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींसोबत समोर ते परफॉर्म करायचे आणि मला खूप आनंद व्हायचा त्यांचे एक्सप्रेशन बघून की त्यांना काय वाटतंय आणि त्यांना काय फील होतं जेव्हा मी हे परफॉर्म करते. त्याच्यामध्ये मला मजा येत होती आणि मला असं झालं की हां, मला हे आवडतंय, जे अटेन्शन मला मिळतंय परफॉर्म करत असताना आणि त्यांना पण जे फील होतंय माझ्यामुळे ते बघायला मला मजा येत होती. सो पुण्यात गेल्यावर ते अजून रेग्युलर झालं आणि मग 4 वर्ष जॉब करून मी ठरवलं की नाही, आता मला म्हणजे तेव्हा ॲक्च्युली मी पीक वर होते माझ्या जॉबच्या की आता मला प्रमोशन मिळतंय आणि आता मे बी मी दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट होणार दुसऱ्या कंट्रीमध्ये. पण तेव्हा मला असं वाटलं की आत्ता जर मी ही अपॉर्च्युनिटी घेतली की नाही ठीक आहे, या IT क्षेत्रामध्ये पुढे जायचं, तर मी परत नाही येऊ शकणार कलेकडे. मग ते आणखीन कठीण होईल.
सो फायनली मी कोणालाच घरी सांगितलं नव्हतं ॲक्च्युली. मी माझा जॉब सोडला. इवन माझे मॅनेजर विनायक सर ते पण असे चिडलेले की तू वेडी आहेस का, आत्ता कोण जॉब सोडतं? तुझ्या आजूबाजूच्या लोकांना आत्ता जॉब नाही आहे, तुझे कलिग तुझे फ्रेंड्स किंवा काय, दे आर स्ट्रगलिंग टू गेट प्लेस्ड समवेअर, पण तू मूर्खपणा करतेस. पण म्हटलं की मे बी ठीक आहे हा मूर्खपणा आत्ता, कारण नंतर मी करू शकेल हे असं मला वाटत नाही. बरोबर. मी सोडला आणि त्याच्यानंतर मग मी नाटक करत होते आणि एका नाटकाच्या रिहर्सलला एक कास्टिंग करणारा मुलगा आला होता. सो तो म्हणाला आम्ही एक फिल्म करतोय आणि तुझं नाटक आवडलं तर तू ही ऑडिशन देशील का? सो तेव्हा मी पहिली माझी ऑडिशन दिली आणि पहिली माझी फिल्म मला मिळाली. आणि फिल्म मिळाल्यावर मी घरी फोन करून सांगितलं की मला फिल्म मिळाली आहे, सो मी ती करते. आणि बाबांचं असं झालं की आणि जॉब, म्हटलं तो तर मी 1 वर्षापूर्वी सोडला आहे. सो त्यांना पण असं शॉक होता, पण ते कोणीच असं काय म्हणतात त्याला असं झालंच त्यांना की जॉब सोडला एवढा पगाराचा वगैरे. पण ॲट द सेम टाईम मे बी ते स्वतः एक कलाकार आहेत, तर त्यांना ते समजलं की नाही हिला आपण जबरदस्ती कुठेतरी नाही बांधून ठेवू शकत. मानवी भावभावनांचा त्यांना खूप चांगल्या पद्धतीने अंदाज असल्यामुळे त्यांनी तुला नकार दिला नाही. नाही. आणि स्वातंत्र्याचे ते पुरस्कर्ते आहेत. हो. म्हणजे कुठलेही डिसिजन आमच्या आयुष्यातले, म्हणजे मी एकटीच नाही, मी माझ्या बहिणी, आम्हाला कधीच असं सांगितलं नाही की हां तुमचे डिसिजन्स आम्ही म्हणजे आई वडील घेऊन देतो. आम्ही थोडंफार तुम्हाला काही गायडन्स हवं असेल तर आम्ही डेफिनेटली सांगू, पण अदरवाईज सगळे महत्त्वाचे डिसिजन्स स्वतः आम्हालाच घ्यायला लावलेत आणि आमच्या पाठीशी पण उभे राहिले की ठीक आहे तुला हे योग्य वाटतंय तर तू हे कर आता. बरोबर. आणि त्यामुळे ना एक कॉन्फिडन्स आला की म्हणजे ही पण मी आत्ता जी रिस्क घेतली आहे जॉब सोडायची, एवढा चांगला पगार आणि सगळं, ती मला कुठेतरी चांगल्याच ठिकाणी घेऊन जाईल. सो या. आणि मग तुझा पहिला जो चित्रपट आहे यूथ, तो कसा मिळाला तुला? तर तेच जे नाटक होतं त्या नाटका थ्रू मला ऑडिशन आली. मग मी ती ऑडिशन दिली आणि ती फिल्म मिळाली मला. बरं. आणि किती वर्ष मग तू मराठी चित्रपटामध्येच काम केलं? मी आता पण मराठी चित्रपट करते आणि आता ऑलमोस्ट माझी पहिली फिल्म यूथ होती. त्याच्यानंतर मी समायरा नावाची फिल्म केली होती, जी यूथ नंतर लगेच शूट केली होती, पण तिला रिलीज व्हायला खूप वर्ष लागली आणि आता ती 2023 मध्ये रिलीज झाली आणि त्याला स्टेट अवॉर्ड मिळाले. सो समायरा होती. एक रिस्पेक्ट नावाची खूप छान फिल्म केली होती, ज्याच्यामध्ये 6 मुलींच्या स्टोरीज होत्या. वेगवेगळ्या मुली असतात, तर त्यातली एक माझी स्टोरी होती. माझं नाव ईश्वरी असतं त्या फिल्ममध्ये आणि ती काळ्या मुलीची स्टोरी आहे की म्हणजे तिच्या रंगामुळे तिच्याशी कोणी लग्न करत नाही, तिला ज्या अपॉर्च्युनिटीज मिळतात कामामध्ये त्या पण अशा तेवढ्या जास्त मिळत नाहीये कारण तिचा रंग काळा आहे. आणि भारतातल्या मोस्ट ऑफ द स्त्रियांचा रंग हा सावळाच आहे ना. बरोबर. पण तरी आपल्याला इतके ते फेअरनेस क्रीम आणि इतकं आपल्यावर ते बंबार्डिंग केलेलं आहे वेस्टर्न मार्केटनी की आपल्याला असं वाटतं की आपण एक सतत एक भीती आपल्या मनामध्ये असते की अरे आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आपल्या स्किनसाठी, आपल्या रंगासाठी. सो मला ती फिल्म मला खूप इंटरेस्टिंग वाटलेली तेव्हा करायला, कारण ते पण माझ्या करिअरची पण स्टार्ट होती आणि मी स्वतःही ते एक्सपिरियन्स करत होते माझ्या करिअरमध्ये की गोऱ्या मुलींना जास्त काम मिळायचं. मला तिथे ऑडिशन चांगली होऊन सुद्धा पण जस्ट बिकॉज ऑफ माय कलर मला नाही सांगितलंय लोकांनी. आणि म्हणजे बरंच मी खूप वाईट गोष्टी पण लोकांच्या ऐकल्या आहेत आणि मला असं झालंय की मला तुमच्या बोलण्याने काहीच फरक पडत नाही. आणि अशा मोमेंटला ती फिल्म माझ्या आयुष्यात आलेली, सो ती मी केली, तर त्यामुळे मजाच आली ती फिल्म करताना. तू एक खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलास, सावळ्या रंगाचा. आज जर का एखादी मुलगी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊ पाहत असेल तर तिने पण हा धक्का घ्यायला पाहिजे का सावळ्या रंगाचा, की ती ओव्हरकम करू शकते त्याच्यावर? तू काय सांगशील? मला असं वाटतं की ना स्वतःला आपण जसे आहोत तसं एक्सेप्ट करणं खूपच महत्वाचं आहे, स्पेशली आत्ता या कॉम्पिटेटिव्ह वातावरणामध्ये. म्हणजे 10-12 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी गोष्टी वेगळ्या होत्या, तेवढं इंस्टाग्राम, रील्स वगैरे या सगळ्या गोष्टी नव्हत्या. पण आता जो तो येऊन ना स्वतःला
खूप सारे असे फेसेस लावून प्रेझेंट करायचा प्रयत्न करतो. आणि मला असं वाटतं की सगळ्यात ब्युटिफुल गोष्ट जी असेल की तुम्ही जितके ऑथेंटिक आणि जितके ओरिजिनल असाल तेच तुम्हाला युनिक बनवणार आहे. कारण सगळे एकसारखेच दिसतात. आता जर तू इंस्टाग्राम उघडलंस किंवा इव्हन फिल्म्समध्ये पण मोस्टली बॉलिवूड किंवा अशा फिल्म्स बघायला जाशील तर तुला असं वाटतं की हा अरे ही हिरोईन त्या हिरोईन सारखीच दिसते. त्याच्यात काहीतरी युनिक, तिचा स्वतःचा तिचा स्वतःचा आवाज, म्हणजे आंतरिक ब्युटी म्हणूया आपण त्याला. आंतरिक ब्युटी जी आहे ती इतकी इम्पॉर्टंट आहे. आणि ओरिजिनॅलिटी जितकं ओरिजिनल, जितकं ऑथेंटिक राहू तितकं तुम्ही युनिक असणार आहे. अदरवाईज युल बी जस्ट अ पार्ट ऑफ दॅट रेस आणि काही वर्ष असाल आणि मग मागे पडाल. आणि कुठल्याही करिअरमध्ये, नॉट ओनली इन ऍक्टिंग पण कुठलेही करिअर असो, तुमचा स्वतःचा व्हॉइस असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला काय वाटतं ॲज अ व्यक्ती म्हणून तुम्हाला काय वाटतं, कारण इतके सगळे इन्फ्लुएन्सेस आहेत आपल्या आजूबाजूला, थ्रू यूट्यूब, थ्रू फेसबुक, थ्रू ट्विटर, थ्रेड्स, पॉलिटिक्स, पॉलिटिकल गोष्टी, सगळं. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं पाथ शोधून तुम्हाला खरंच काय वाटतं ऑथेंटिकली या सगळ्या सिच्युएशन्सविषयी, स्वतःविषयी, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तरच काहीतरी चांगलं पण करू शकू, काहीतरी वेगळं पण करू शकू आपण आयुष्यात. बरोबर आहे. स्मिता पाटील ज्या होत्या ह्या देखील सावड्या होत्या, पण आजही त्या रसिकांच्या मनामध्ये घर करून आहेत. एक्झॅक्टली. त्यालाही हेच कारण आहे की त्या प्रामाणिक, त्यांच्याशी स्वतःशी त्या प्रामाणिक होत्या. आणि कलर तिथे मॅटर करत नाही. तुम्ही इनरली किती ब्युटिफुल आहात ते जास्त मॅटर करते. हो. आणि खूप बाह्य गोष्टी आहेत या. म्हणजे इवन फॉर एक्झाम्पल आत्ता मी वजन कमी केलं होतं, 10 किलो वजन कमी केलं होतं. माझं 52 किलो वजन होतं. सो अचानक मला लोक येऊन म्हणायला लागले की अरे तू इतकं वजन कमी केलं, तू तर जाडच, म्हणजे हेल्दी जी होती तीच छान वाटत होती. तर म्हटलं असं काही मी मुद्दाम नाही केलं. मला असं वाटलं की साखर बंद करावी, दूध बंद करावं, पोळी बंद करावी, म्हणून मी ते केलं आणि मला ते डाएट सूट झालं, मला चांगलं वाटतं. आता जेव्हा मी बारीक होते तेव्हा मला लोक म्हणत होते की तू हेल्दी का नाही आहेस. आता मी हेल्दी झाली तर लोक मला म्हणतात की अरे तू बारीकच केवढी चांगली दिसत होती, मॉडेल सारखी फिगर होती वगैरे वगैरे, तर अजून तुला ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. आणि प्लस बिईंग अन ॲक्टर अँड मॉडेल ॲट अ सेम टाइम इज व्हेरी डिफिकल्ट. कारण ॲक्टर फॉर एक्झाम्पल मोस्टली मी साऊथमध्ये काम करते, सो मल्याळम, तेलुगू, तमिळ या स्पेसमध्ये जेव्हा मी काम करते तेव्हा तिकडचे जे डिरेक्टर्स किंवा रायटर्स आहेत ते खूप रिअल कॅरेक्टर्ससाठी स्टोरी लिहितात. म्हणजे जसं तू आली आहेस, म्हणजे साडी घालून, झुमके घालून, सिम्पल, नो मेकअप, एक टिकली, छान. त्यांना त्यांची ॲक्टर तशी दिसते. त्यांना खूप तिला ग्लॉरिफाय नाही करायचंय ना, तिला असे काय म्हणतात गोरी करायचंय किंवा काहीतरी फॅन्सीस दिसली पाहिजे, तसं नाही. त्यांचे कॅरेक्टर्स खूप रिअल लाईफशी कनेक्टेड असतात. सो त्यांच्यासाठी हे काहीच मॅटर करत नाही की ही मुलगी बारीक आहे की जाड आहे. जशा फॉर्ममध्ये ती परफॉर्म चांगलं करू शकते, माझ्या कॅरेक्टरला जस्टिस देते, तर तशी मला ॲक्टर हवी आहे. सो दॅट हॅपन्स देअर इन साऊथ. ते वीरममध्ये पण वीरममध्ये पण तसंच होतं की वीरममध्ये ती मायथॉलॉजिकल स्टोरी होती. इट इज बेस्ड ऑन मॅकबेथ, आय थिंक. मॅकबेथ, या, इट इज बेस्ड ऑन मॅकबेथ. सो पण त्यांच्या तिकडचा चंदू चेकावर, म्हणजे केरळमधला चंदू चेकावर. सो ती स्टोरी पण तशीच होती की त्याच्यामध्ये असं नव्हतं की माझी फुल सुंदर एकदम बारीक बॉडी आहे, नॉर्मलच बॉडी होती. बट त्यांना फक्त हेच, ती माझी पहिली फिल्म पण होती वीरम, मल्याळम मधली. आणि तेव्हा पण असंच झालेलं की आय डोंट नो मल्याळम, मी कसं काय करणार. पण त्या डिरेक्टरनी माझी एक बेंगॉली शॉर्ट फिल्म बघितली होती आणि त्याच्यामध्ये मी एका आर्टिस्टचं काम केलं होतं आणि फुल देवीच्या रूपामध्ये वगैरे असते, अंतःकरण गाथा, यूट्यूबवर ती त्या माझ्या मित्रांनी त्यांना पाठवली होती. सो ती बघून त्यांनी मला कास्ट केलं. त्यांनी मला हेही नाही विचारलं की तू मराठी आहेस की तू कुठले दुसऱ्या भाषे, म्हणजे ते म्हणाले की तू करशील, मला माहिती आहे, मी तुझं परफॉर्मन्स बघितलाय. तर वीरममध्ये कुठली भूमिका केलीस तू? कुंजुनुली नावाचं कॅरेक्टर असतं. माझे वडील असतात, ते वॉरियर असतात आणि ते चंदू चेकावरच्या अगेन्स्ट फाईट करत असतात आणि मग ते मरतात बिचारे वगैरे. त्याच्यासाठी तुम्हाला फिल्म बघायला पाहिजे, मी स्टोरी नाही सांगणार. पण ते आम्ही नक्कीच बघूया ती फिल्म. आम्हाला नाही समजली तरी आम्ही बघूया तुझ्यासाठी. पण ती मल्टीलिंग्वल फिल्म होती. सो 3 भाषांमध्ये आम्ही एक सीन शूट केला होता
सो म्हणजे इंग्लिशमध्ये, मोस्टली इंग्लिश आहे त्याच्यामध्ये. हो, इंग्लिशमध्ये आम्ही शूट केलेली. म्हणजे एकच डायलॉग इंग्लिशमध्ये, तोच डायलॉग मल्याळममध्ये आणि तोच डायलॉग हिंदीमध्ये, असं 3 वेळा. म्हणजे जनरली ते लोक एकच लँग्वेजमध्ये शूट करून डब करू शकतात ना, पण आम्ही तसं नाही केलं. आम्ही लिटरली तो डायलॉग बोललो म्हणजे हिंदीमध्ये. सो त्यामुळे त्याला असं जरा वेळ पण लागत होता, कारण एक एक सीन एकेका भाषेमध्ये संपवणं, परत मग दुसऱ्या भाषेमध्ये संपवणं. तुझा गर्ल्स चित्रपट आहे, तो खूप सुंदर आहे आणि तू त्याच्यामध्ये खूप बोल्ड भूमिका केली आहेस. आणि मला खरं तर भीती वाटते बोल्ड म्हणताना. त्याच्यामध्ये तू एक छान डायलॉग म्हटलेला आहेस, जगायचं तर समुद्रासारखं जगायचं. आपण घाबरतो त्याला, तो नाही घाबरत आपल्याला. हो, गर्ल्सचं पण ॲक्च्युली बऱ्याच लोक पुण्यामध्ये मेनली ज्यांनी कोणी गर्ल्स बघितलंय, स्पेशली मुली, ते जर मला बघतात रस्त्यावर तर ते म्हणतात ए मॅगी. आणि मला पण ते आता इतकं डोक्यात बसलं ना ते नाव, की कोणी रस्त्याने असं मॅगी ओरडलं तर मी लगेच टर्न करून बघते, ॲज इफ की. हा, मलाही तसंच झालं की म्हणजे गर्ल्स म्हणण्याच्या ऐवजी मी तो चित्रपट मॅगी नावाने लक्षात ठेवते. जरी त्याच्यामध्ये मतीची भूमिका आहे, हो, पण मॅगीच लक्षात राहते. थँक्यू. आणि आपल्याला असं वाटतं की एखादी मुलगी खूप बोल्डली भूमिका करते किंवा तिचं बिहेवियर जे असतं ते अँटी सोशल म्हणूया आपण, किंवा थोडंसं समाजाच्या किंवा चाकोरीच्या बाहेरचं जाणारं वाटतं आपल्याला, पण त्याच्या मागेही एक दुःख असतं. ती का करते याचं कारण आपण शोधत नाही आणि लगेच लेबलिंग करू लागतो. तर हे त्याच्यामध्ये खूप सुंदररित्या दाखवलं आहे. आणि आदर्श प्रेम वगैरे याचा जो भोपळा आहे तो तू खूप छान पद्धतीने फोडून टाकलायस तिथे. आणि तिघींचे जे प्रकार आहेत ते वेगवेगळे आहेत आणि ते खूप सुंदररित्या त्या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. तर तू त्या चित्रपटाकडे कशी बघतेस? मला असं वाटतं की गर्ल्स ही फिल्म ऑफकोर्स म्हणजे मुलींचा उद्धार करणारी वगैरे तर आहेच, पण ॲट द सेम टाईम ती खूप जास्त एंटरटेनिंग फिल्म पण आहे. म्हणजे तुम्हाला असं बोर नाही होणार. आणि प्रत्येक आत्ताची जी मुलगी आहे, किंवा इवन माझी आई पण त्या आईच्या कॅरेक्टरला, मतीच्या आईच्या कॅरेक्टरला रिलेट करते की अरे हो, मी पण तुला असं म्हणते की अरे बेल्ट दिसतो आहे, प्रत्येक आई त्या आईमध्ये बघते स्वतःला, आईमध्ये बघते स्वतःला. आणि ती अशी ऍक्च्युली मैत्रिणींची तर स्टोरी आहेच, पण ती फॅमिलीची पण स्टोरी आहे की आपलं आणि आपल्या आईवडिलांचं नातं. आणि कसं आपल्याला चाइल्डहुड ट्रॉमाज वगैरे असतात आणि त्याच्यावर आपण कसं कधी कधी आई वडील पण चुकतात आणि कधी कधी आपण पण चुकतो. म्हणजे टाळी दोन्ही हातांनी वाजते. पण ऍट द सेम टाइम कुठेतरी हे पण माहिती आहे आपल्याला की तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, एक जे आपलं आईवडिलांशी असतं ते खूप महत्वाचं आहे आपल्याला कळणं की शेवटी जायचं तर आपल्याला घरीच आहे आणि सेफ प्लेस ही घरच आहे. आपल्याला कितीही घरच्यांनी ओरडलं किंवा पण ते सगळं काळजीपोटी असतं आणि त्यांचा हेतू काहीच नसतो. हेतू हाच असतो की तुझं सगळं चांगलं व्हावं, सुरक्षित राहिली पाहिजे. राईट. सो ती एक गोष्ट आहे. आणि सेकंडली मॅगीचं कॅरेक्टर करताना म्हणजे बऱ्याच मुलींचे पण मला त्याच्यानंतर मेसेज आले आणि आत्ताही कधी कधी येतात, जर कोणी फिल्म बघितली ॲमेझॉनवर वगैरे, तर की मला तुझं कॅरेक्टर खूप आवडलं, मला तुझ्यासारखं बनायचं आहे, मला तुझ्यासारखं बिनधास्त तोंडावर बोलायचं आहे लोकांशी, किंवा तुझ्यासारखं दिसायचं आहे. तर मला असं वाटतं की दिसायचं वगैरे तर गोष्ट वेगळी आहे, पण खरंच म्हणजे मागी त्या कॅरेक्टरनी मला पण स्वतःला खूप काही दिलंय ॲज अ केतकी. कारण आधी मी खूप जास्त शांत स्वभावाची होते. म्हणजे मला काही वाईट वाटलं तर मी इग्नोर करायचे किंवा थोडंसं सहन करून घ्यायचे. पण जेव्हापासून ती फिल्म केली आणि त्या फिल्मची प्रोसेस पण तशी होती, माझा डिरेक्टर विशाल देवरुखकर, तो पण असा छान एकदमच बिनधास्त माणूस आहे. तर त्यांनी पण मला सांगितलं की तू कर ना, फ्रीली कर ना, तू काय करतेस तू अशी. म्हणजे त्यांना मला भेटून त्यांना कळलं की हां, हिने वाचलेलं आहे आणि ही अशी खूप मजेदार मुलगी आहे आणि हे करूच शकते चांगलं. पण जेव्हा ते कॅरेक्टर करताना मला असं व्हायचं की अरे यार, हे आता मला नाही जमत आहे. कारण कधी कधी त्याच्यात थोडे बोल्ड सीन पण असायचे, बिंदास काहीतरी शिवी द्यायची आहे किंवा ती मुलगी तुला असं करणार तसं करणार, असं इतकं बिंदास मी कधीच कोणाशी, म्हणजे ते माझ्या भाषेमध्येच नाही आहे की मी कुणाला काहीतरी असं रूडली बोलेल किंवा काय. पण ती फिल्म करताना मला असं जाणवलं की हां यार, कधी कधी पूर्ण आपले म्हणजे बॅगेजेस टाकून आपण कुठून येतो, आपल्याला काय शिकवलंय, आपण कसं राहायला पाहिजे, सोसायटीत कसं फिट होऊ, हे सगळं
काढून टाकलं आणि बिनधास्त राहिलं, म्हणजे एकदम हलकं फुलकं, लाईक अ फेदर, म्हणजे पंखासारखं, तर आयुष्य किती सोपंच होऊन जाईल. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला नाही पटत आहे त्याच्याविषयी आपण बोलून टाकलंय, आपण त्याच्याविषयी बंड पुकारलाय आणि बास तिथनं निघून आलोय, तर गोष्टी चांगल्याच होतील. म्हणजे सो बरंच त्या कॅरेक्टरनी मला पण खूप दिलं, आणि प्लस ज्या मुलींना ते कॅरेक्टर इन्स्पायर करतं, आय थिंक दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तेच तर मेन हेतू आहे हे सगळं करण्याचा. मतीची आई देखील म्हणाली की तुला काय मिळालं हे सगळं करून. तर तो मतीचा जो डायलॉग आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, की मला तुम्ही मिळालात. हो, म्हणजे आई वडील जेवढे मुलांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात किंवा रोखून ठेवण्याचा प्रयत्न करतात, तेवढे मुलं बंड करतात आणि त्यांना थोडंसं त्यांचं स्वातंत्र्य दिलं की मग ते पुन्हा आई वडिलांकडे येतात, असं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. खरं तर तो चित्रपट बघत असताना मॅगीचा कुठेतरी थोडा राग येतो बघत असताना, की काय ही पोरगी थोडंसं वाह्यात सारखी वगैरे, काय होईल, असे कसे संस्कार पडतील, ही भावना थोडीशी मनामध्ये येते. पण जेव्हा ती शेवटी ती हे सगळं का करते तर आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं. तर असा सुंदर हा चित्रपट आहे. थँक्यू. मैत्रिणींनो, केतकीशी ह्या गप्पा आपण अशाच सुरू ठेवूयात, पण त्याआधी तिने अभिनय केलेल्या तिच्या चित्रपटातील एक गीत ऐकूया. कटावरी ठेवूनिया मैत्रिणींनो, केतकीशी केलेल्या या संवादाचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या कार्यक्रमामध्ये. तेव्हा आता आपल्या या सखीला
या कार्यक्रमातून अनुमती द्या. नमस्कार. श्रोतेहो, आताच आपण महिला विश्व हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमात आपण ऐकत होतात ॲक्ट्रेस आणि मॉडेल केतकी नारायण यांची शीला घरडे पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. निर्मिती सहाय्य होतं प्रकाश वैद्य यांचं. सादर करते होते विनोद गवळी.